नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आज आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत आपण. तर खूपच असा धमाकेदार रविवारचा धमाकेदार असा एपिसोड आपण आज पाहणार आहोत. इकडे मात्र प्रेक्षकांनो, आता या कमळीला असं काही या कामिनीचा धुरळा उडवला ना, तिला कळतच नाही की या कामिनीला नक्की या कमळीच्या अशी का वागते. एवढा कॉन्फिडन्स या कमळीला आलाय कुठून. कारण एवढी शांत दिसणारी, कधीच उलट उत्तर न देणारी कमळी आज अचानक एवढी रौद्र रूपात का आलेली आहे. तर आता मात्र प्रेक्षकांनो, इकडे कमळीने कामिनीला चांगलाच धडा शिकवलेला आहे. कारण कमळीला समजलं की हे सगळं या दोघीचं कठकारस्थान आहे. ते म्हणजे कामिनी आणि अनिका या दोघींना मात्र प्रसादाच्या शिरामध्ये रॉकेल मिक्स करून या सगळ्यांचा ब्लेम मात्र या कमळीवरती लावण्याचं ठरवलं होतं. आणि अन्नपूर्णा आजीच्या मनात जे कमळीविषयी रिस्पेक्ट आहे, जे कमळीविषयी प्रेम आहे, ते कमी करण्यासाठी या दोघींनी हा ब्लेम कमळीवरती लावलेला आहे. तर आता कमळीने मात्र त्यांचे उलटे फासे पलटून लावलेले आहे. मात्र या सगळ्या डाव्यात कामिनीच्या आणि अनिकांच्या अंगाशी आलं आहे. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना खूप मोठा संकेत मिळाला आहे. ते म्हणजे कमळी ही आपली नात असल्याचा. इकडे गुरुजींनी तर सांगितलेलंच आहे, पण गुरुजींनी हेही सांगितलं की तुमची जरी नात तुम्हाला सापडली तरी तिच्या जीवाला धोका असणार आहे आणि तिच्या जीवाला कोणातरी बाईमुळे तिच्या जीवाला धोका असणार आहे, असं गुरुजींनी सांगितलेलं होतं अन्नपूर्णा आजींना. त्यामुळे अन्नपूर्णा आजीसुद्धा इकडे खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता हे सगळं कसं घडलं आहे, नक्की हे गुरुजी आणि कमळी आणि अन्नपूर्णा आजी हे तिघीजण मिळून काय ठरवणार आहे. आणि इकडे आजींना कसं समजलं की कमळी हीच आपली मोठी नात आहे, हीच राजांची मुलगी आहे, ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. तुम्हाला कमळी मालिका किती आवडते हे तुम्ही मला कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती रात्री 9 वाजता एक दिवस समोरचा भाग पाहायला मिळेल. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अनिका एवढ्या मोठ्या भ्रमात जगते ती म्हणजे ऋषीचं आपल्यावरती प्रेम आहे. इकडे तिला वाटतंय खरंच ऋषी माझ्यावरती प्रेम करतो, पण तिला हे पण कळतं की ऋषी आपलं काही ऐकत नाही, तिला काही कळतच नाही आहे. तर अनिका असं खरंच असेल का, अशी ऋषी म्हणजे अनिकाचे मित्रमैत्रिणी म्हणतात. म्हणजे ऋषी सरांचं तुमच्यावरती प्रेम असेल का. पण इकडे अनिका मात्र तिच्या फ्रेंडला असं ओढायला लागते, म्हणत असते खबरदार असं परत बोलला ना तर ऋषी फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. त्या कमळीला मी ऋषीला माझ्यापासून नाही घेऊ देणार, असं ती फ्रेंडला तिच्या ओरडते आणि बोलते, सर्वांना सांगते. पण आपल्याला सर्वांना तर माहिती आहे प्रेक्षकांनो की कमळी ऋषीला आवडते, अनिका नाही. तर काही जरी चुकलं तरी प्रत्येक वेळेस तिची माफी मागत असतात. आता हीच अनिका मात्र इकडे या कमळीच्या पायाशी आलेली असते. म्हणजे इकडे गुरुजींनी मात्र चांगलाच या अनिकाला धडा शिकवला या प्रकारात. कारण इथे कमळीचे पाय धुवायला सांगितले आणि त्यात कमळीचे पाय पुसायला सुद्धा सांगितले. आता या सगळ्या प्रकरणामुळे मात्र कमळी आणि अनिका या दोघींची नजरानजर होते. आणि त्यावेळेस मात्र अनिका खूप रागाने कमळीकडे पाहत असते. आणि हे सगळे क्षण आता कमळीला आठवायला लागतात. म्हणत असते खरंच माझ्याकडून कशी ती वागते. पिंडीवरती सांडली म्हणजे ते चंदनाचं जे अभिषेक माझ्या इकडून झालेला आहे, माझ्या हातून एवढं मोठं सगळं कसं झालं आहे. कारण अनिकाने माझे पाय धुतले, माझे पाय पुसले. मला हे अजिबात आवडलेलं नाही ग निगे. मला हे सगळं कधी करून घ्यायचंच नव्हतं. पण हे सगळं आता एवढं काय कसं झालं मला कळतच नाही. मी मुद्दाम काहीच केलेलं नाही. पण याचा मात्र कमळीला गिल्टी आलेला असतं. हे सगळं आपल्यामुळे घडलं आहे. पण निगी मात्र तिला समजावते, म्हणत असते कमळी तू काय हे सगळं मुद्दामून केलंस का. पण एक झालं ना ते बरं झालं. तू बघितलंस ना त्या अनिकाला कसे तुझे पाय धुवावे लागले आणि तुझ्या पायाशी यावं लागलं. इकडे दुसरीकडे मात्र ऋषीची नजर काही कमळीवरून बाजूला होतच नाही. सतत त्याला कमळी ही नजरेसमोर दिसत असते. तर दुसरीकडे अनिकाला मात्र खूप राग आलेला असतो की कमळी मुळातच आपल्या घरी आलीच का. आणि प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता प्रसादाचं एवढं मोठं कारस्थान करून ठेवलेलं असतं कामिनीनं. आता दोघी मात्र निवांत बेडरूममध्ये जाऊन बसलेल्या असतात आणि या कमळीचा विषय चालू असतो. म्हणत असतात खरंच ग्रॅनी आजी
या मूर्ख कमळीला गावच्या याला कसं समजलं ग? तिने मुद्दाम आपल्या दोघींनाच तर लाडू दिला होता ना, म्हणजे मुद्दाम आपला डाव तिने आपल्यावर उलटला. इकडे अनिका हे सगळं आता कामिनीला सांगते, पण कामिनी म्हणत असते, बेबी कसं झालं ना हे सगळं त्या गावच्या आपल्याला नक्की असं कसं समजलं आणि तिला कसं समजलं की आपण दोघींनी हे सगळं केलं आहे आणि बरोबर तिने ते 2 लाडू आपल्याला दिले. या अनिकाला हे समजत नाही. ग्रॅनी आजी मी तुला तेच विचारते, त्या गावच्या मुलीला आपल्याबद्दल कसं समजलं असेल का? कोणी बघितलं असेल का ग आपल्याला? पण इकडे कामिनी मात्र अनिकाला धीर देते आणि म्हणत असते, बघू आपण आता असं काहीतरी करू ना की त्यातून ती वाचलीच नाही पाहिजे आणि बॅग भरून तिच्या गावाला परत गेलीच पाहिजे. असं आता मी तिच्यासोबत कटक कारस्थान करणार आहे ना अनिका, की तू सुद्धा बघत राहशील. आणि त्याचवेळी काय प्रेक्षकांनो, तिथे मात्र कमळीची धमाकेदार जबरदस्त अशी एंट्री होते. त्या अनिका आणि जिथं कामिनी बसलेल्या असतात त्या रूममध्ये. आणि मग काय कमळी त्यांना अशी काय सडेतोड उत्तर देते ना, म्हणत असते, काय हो मॅडम, म्हणजे जसं करायचं तसं भरायचं असं म्हणते ना, म्हणजे मन आहे तशीच अगदी ती मला समोर दिसते माझ्या. आता मात्र ही कामिनी प्रचंड चिडलेली असते, म्हणत असते, काय ग मूर्ख मुलगी, काय बडबडतेस तू? आता मात्र कमळी म्हणते, मॅडम तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी काय बडबडते आणि तुम्हीच टाकलं होतं ना रॉकेल प्रसादामध्ये, प्रसादाच्या शिऱ्यामध्ये. सगळं हे तुम्हीच घडून आणलं होतं ना, मला सगळं माहीत होतं. तुमच्या दोघींशिवाय असं कोणीच करू शकत नाही आणि तुम्ही देवाचा प्रसादसुद्धा सोडलेला नाही. आणि असं म्हणूनच देवाने प्रत्येकाला आपापल्या कर्माची शिक्षा देतच असतो आणि आता तुम्हालाही तुमच्या कर्माची शिक्षा भेटलीच आहे ना, नाही का? आता मात्र या कामिनीचा राग अनावर होतो आणि मग काय कामिनी या कमळीवर हात उचलायला जाते. आणि प्रेक्षकांनो इथे मात्र खूप मोठा चमत्कार घडला आहे. आता कमळीने चांगलाच रौद्र रूप घेतलेला आहे आणि म्हणत असते, मॅडम खबरदार, हा हात पार माझ्यावर उचलायचा प्रयत्नही करू नका. आणि कामिनीचा हात घट्ट आपल्या हातामध्ये कमळीने पकडलेला असतो. जो हात माझ्यावरती उचलतो ना तो हात कायमचा मोडतो. आम्ही सहजासहजी असं कोणाला सोडत नाही. मी कमळी आहे, जेवढी साधी सोपी दिसतो ना तेवढीच माझ्यात जशाला तसं उत्तर द्यायची आणि ज्याची त्याला लायकी दाखवायची हिंमत आहे. त्यामुळे परत माझ्या नादाला लागायचं नाही. आणि इकडे अनिका आणि कामिनी दोघी तर अगदी थक्क झालेल्या असतात, कारण त्यांना कळत नाही की कमळीचा काय अवतार आहे. कमळी एवढी शांत मुलगी आज आपल्या आजीला उत्तर देत आहे असं अनिकाला वाटते. तर दुसरीकडे आजी मात्र खूप खुश झालेली असते. त्यांना कळत नाही खरंच कमळी आपली नात असेल का, म्हणजे गुरुजींनी देवाने अगदी तसा संकेत दिला आहे. इकडे गुरुजी म्हणाले की तुमची नात तुमच्या आजूबाजूला आहे, तुमची आणि तिची भेट झाली आहे. खरंच कमळी तर नसेल ना माझी नात, अगदी तिचे गुणही तसेच आहेत असा विचार अन्नपूर्णा आजी करत असते. आणि देवाला ती वाटी सांडून पिंडीवरती अभिषेक घालून तसा संकेतही मला दिला आहे, नाहीतर खरंच आपण आणखीन शोधून घेणं गरजेचं आहे का? इकडे राजनही त्याच्याही लक्षात येत नाही नक्की कसं शोधायचं आता, कारण इकडे गुरुजींनी तर सांगितलेलं आहे की ती मुलगी आपल्या घरातच आहे, म्हणजे आली होती, आपल्याला भेटलेली आहे, पण अशी कोण मुलगी आहे ती असा विचारसुद्धा राजन करत असतो. आणि आपल्या आजूबाजूला आहे, पण नक्की कोण असेल ती मुलगी? आता मात्र राजनलाही कळत नाही खरंच गौरी कुठे असेल, गौरीला शोधायचं का? इकडे आता राजनच्या डोक्यात येतं की आपण अगोदर गौरीला शोधलं पाहिजे. आणि मग मात्र इकडे राजनने आता मनाशी निश्चय केलेला आहे की काही जरी झालं ना तरी आपण गौरीचा शोध घ्यायला हवं, कारण गौरी कुठेही जिवंत आहे असं माझ्या मनाला माहीत आहे. इकडे गौरीचा शोध घेतल्याशिवाय आपली मुलगी काही आपल्याला सापडणार नाही. आणि राजन तेव्हा आपलं पाकीट काढून गौरीचा फोटो बघायला लागतो आणि नक्कीच जिथे कुठे असेल ना गौरी तू, तिथे गौरी माझी सुखरूप असणार असा तो विचार करतो. इकडे राजनलाही आता खूप आत्मविश्वास आहे की काही जरी झालं ना तर माझी मुलगी गौरी आणि दोघेही सुगुणित असणार, म्हणजे चांगल्याच असणार. तर इकडे गुरुजींनी सांगितलेलं तसं माझी मुलगी तर इथेच आसपास आहे असं म्हणाले. खरं कुठं असतील ह्या दोघी आणि त्या दोघींना कुठं शोधायचं?
गावात असतील का, की माझी मुलगी इकडे शिक्षणासाठी आलेली असेल, नक्की काय असेल हा सत्याचा शोध आता मला घ्यायला हवा. आणि दुसरीकडे मात्र आता ऋषीला कुठेतरी कमळीबद्दल फिलिंग जाणवायला लागत असते. आणि मात्र इकडे कमळी आणि ऋषी या दोघांची लव्ह स्टोरी आता आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर आता दोघांमधला विलन ती म्हणजे अनिका असणार आहे, कारण अनिकाचं ऋषीवरती प्रेम आहे, पण ऋषींचं मात्र अनिकावरती अजिबात प्रेम नाही. तर ऋषीचं प्रेम आहे कमळीबद्दल, त्याला काहीतरी वाटायला लागतं. तर आता इकडे अन्नपूर्णा आजीसुद्धा विचार करत असते की माझी नात कुठं असणार. गुरुजींनी आपल्याला हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे कुणी नात आहे, तुमच्या नातीला एका बाईपासून तिच्या जीवाला धोका आहे. म्हणजे खुशी पण असते अन्नपूर्णा आजीला प्रेक्षकांनो, की तिची नात तिला मिळणार आहे आणि त्याच कमळीच्या जीवाला धोकासुद्धा गुरुजींनी सांगितलेला आहे. असा टेन्शनमध्ये अन्नपूर्णा आजी आता असते. तर प्रेक्षकांनो, आता कामिनी अनिका हा नवीन डावपेच करून कमळीला कोणत्या मोठ्या संकटात टाकणार आहेत आणि अन्नपूर्णा आजी ऋषी तिची कशी मदत करणार आहे हे सुद्धा पाहणं खूप रंजक आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब